आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर सध्या आपल्यासोबत आहेत। किशोरीताई नमस्कार। नागेश पाटील आष्टीकरांनी एक मोठा व्हिडिओ करून त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडली आणि त्यांनी असं सांगितलंय की आम्ही विकासासाठी आलोय, निधी मिळवण्यासाठी म्हणून आम्ही गेलेलो आहोत। राऊत साहेब आम्हाला वडिलांसारखे आहेत, त्यांच्याबद्दल मनात राग नाही, अशा बऱ्याच गोष्टींबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। प्रतिक्रिया आपली? प्रतिक्रिया हीच आहे, ज्या पद्धतीने काही बायकांना जे काही बक्षिशी मिळाली आहे शिंदेच्या ह्याच्यामध्ये, त्यांना ह्या प्रतिक्रिया पहिल्या दाखवा। जे उद्धवजींवर तोंडसूक घेतात कारण नसताना, राष्ट्रद्रोह नाही का निधी न देणं, निवडून आलेल्या व्यक्तीला किंवा खासदाराला, आमदाराला, नगरसेवकाला निधी न देणं हा राष्ट्रद्रोह नाहीये, देशद्रोहीपणा नाही। देशातल्या लोकांच्या कामांसाठी जे पैसे येतात लोकांच्या घामातून, लोकांनी भरलेल्या टॅक्स मधून, त्यांच्या पिताश्रीकडून आणून देत आहेत का पंडित? हा राष्ट्रद्रोह आहे। आणि मग राष्ट्रद्रोह करतो कोण? राष्ट्रद्रोह जे सत्तेत बसले ते करतायत आणि उद्धवजींना नाव ठेवतात। निधी मिळत नाही, सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे। हा सगळ्यांचा प्रॉब्लेम, हा राष्ट्रद्रोह नाही का? आणि तुम्ही निधी न देणारे तुम्ही कोण? निवडून आलो ना आम्ही, मशालीवर आम्ही निवडून आलो ना, धनुष्यबाण गेलं चोरीला। मग आता मशाल पण नेणार, मशाल नाही नेता येता, माणसं नेणार, निधी करून आवळणार गळे नाही। पण म्हणजे एकूण जर आष्टीकरांची प्रतिक्रिया आणि तुम्ही आता जे बोलताय ते ऐकलं तर मुख्य मुद्दा हाच आहे की निधी मिळत नव्हता, तो मिळवण्यासाठी आम्ही आलो। पण म्हणजे जर निधी मिळत नसेल तर अशा पद्धतीनं पक्षांतर करणं, पक्ष सोडून जाणं किंवा ऑपरेशन्स राबवणं हे आता व्हॅलिड होत चाललेलं आहे असं म्हणायचं? एक तर ऑपरेशन राबवतायत तेच राष्ट्रद्रोह करतायत असं माझं वैयक्तिक पक्क मत आहे। निधी न देणं, कोंडी करणं आणि मग माणसं फोडणं, याला कुठला राजकीय हे आलं? म्हणजे ज्याला काय मान्यता प्राप्त राजकीय, हे मान्यता प्राप्त आहे? आणि याचा प्रश्न चौथा स्तंभ म्हणून तुम्ही विचारला पाहिजे आणि याचा प्रश्न जनतेने पण विचारला पाहिजे। तर त्यांनी कबूल केलं आम्हाला खोके नाही, 150 करोड नाही, आम्हाला निधी पाहिजे। तो निधी आम्हालाही हवाय, आम्हाला हवाय। लोक अंगार सोडतायत, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जप्तेच्या जप्ते ऑफिस शाखे देत आहेत, सतावतायत, आणि मग प्रेशर आलं का असं काहीतरी पाऊल उचललं जात आहे। किशोरीताई आभार आपले, आपण सविस्तर बातचीत केलीत आमच्याशी त्यासाठी।